गीत क्रमांक 1, हिम नंबर 1, आनंदाच्या या समयी. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. माझ्या ख्रिस्त ठाई प्रिय बंधू भगिनींनो, जय ख्रिस्त. तुम्ही जय ख्रिस्त बोला ना, कोण स्माईल करत नाही आणि गाणं म्हणतात आनंदाच्या या समयी. इतकं जोरात जोरात आनंद म्हणा पण नो स्माइल्स. कॅन वी ऑल स्माइल अँड विश युअर नेबर गुड मॉर्निंग, गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू पण आहे त्याच्यात. हां, कारण देवाचा आशीर्वाद मिळाला मग आपल्याला काय हवं. आणि आपण त्याच्यासाठीच इथे आलो आहे की आपलं कुटुंब एक आनंदाचं स्थान असो, एक आशावादी कुटुंब म्हणून आपण या जगात आपलं जीवन जे आहे, जे आयुष्य आहे ते आपण आनंदाने व आशाने जगू. म्हणून आज आपण व्यंकनी मातेकडे आलो आहोत. आज नवीनाचा अजून एक नवीन दिवस आहे. त्याच्यात आपण प्रार्थना करू की माऊली तू आमच्या कुटुंबाला आशीर्वाद दे. आमच्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तींवर तुझी नजर ठेव. आपण हात जोडूया आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींबरोबर विषयी आठवण करू, जे आपल्याबरोबर आहेत आज चर्चमध्ये, आपल्याबरोबर नसतील, कामाला गेले असतील किंवा शाळेत जायचं असेल किंवा कुठे बाहेरगावी असतील. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करू. आणि जर आपण कुठे चुकलो असेल त्यांचा मान सन्मान करण्यास, आदर करण्यास, काळजी करण्यास तर क्षमा मागू. आणि देव आपल्याला क्षमा करणार, कारण तो दयाळू परमेश्वर आहे. आणि एकत्र म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व यादीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन. गीत क्रमांक 18, हिम नंबर 18. Krishna
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या लोकांच्या पापांची क्षमा कर. केवळ आमच्या सद्कृत्यांनी आम्ही तुला प्रसन्न करू शकत नाही. तुझा पुत्र आणि आमचा प्रभू याची माता मरिया हिच्या विनंतीने आमचे तारण कर. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो, स्वराज्य करतो. पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आत्मा हा सर्व गोष्टींचा आणि देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणाऱ्या माणसामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. जो आध्यात्मिक वृत्तीचा आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. हा प्रभूचा शब्द आहे. गीत क्रमांक 33, हिम नंबर 33, कृपावंत प्रभू. वर्तमानासाठी उभे रहा. गीत क्रमांक 48, हिम नंबर 48.
हालेलुया प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू गलिलेतील कफरनहूम गावी खाली आला. तो शब्दात दिवशी त्यांनी शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकार्यकृत होते. तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने आरडून म्हणाला, अरे येशू नाझरेतकर, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प रहा आणि याच्यातून निघ. मग भूत त्या मनुष्याला त्याच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाला. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, काय हे बोलणे? या अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जय ख्रिस्त. काय परत परत फादर जय ख्रिस्त बोल. टू प्रेज जीसस इज द ड्युटी ऑफ आवर लाईफ ना. आपलं कार्य काय आहे या जगात की देवाचा गौरव करण्यासाठी. आज जेव्हा आपण कुटुंबा या विषयावर मननचिंतन करत आहोत, मला माझ्या जीवनातील जेव्हा मी एक सेमिनेरियन होतो ते प्रसंग आठवण येते. एखाद्या कॉन्व्हेंटमध्ये मी अभ्यास शिक्षण सेशन द्यायला गेलो होतो देवाच्या प्रेमावर. आणि हे सेशन झाल्यावर मी विशेष करून त्याच्यात सांगितलं की देव आपल्यावर भरपूर प्रीती करतो आणि विशेष करून आपल्या आई वडिलांद्वारे आपल्या जीवनात तो प्रेम आपण अनुभव करतो. इट इज थ्रू आवर पेरेंट्स दॅट वी रिसीव्ह गॉड्स लव्ह. आणि मी एक खूप सुंदर असा क्लास दिला. मला असं वाटलं, क्लास संपल्यानंतर एक मुलगी आली आणि ती मला म्हणाली, फादर मला तुमच्याशी काय बोलायचं आहे. तर मी बोललो हो येस प्लीज. अँड पहिल्यांदाच मी तिकडे गेलेलो आणि ती येऊन बोलली, फादर यू स्पोक अबाउट गॉड्स लव्ह. तुम्ही देवाच्या प्रेमाविषयी बोलले आणि आई वडिलांविषयी, परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि ती गप्प बसली आणि मग म्हणाली, फादर आय डोंट नो माय मम्मी डॅडी. मला माझ्या आई वडिलांबद्दल काहीच माहीत नाही. मला माहीत नाही की माझे आई वडील मला इथे का सोडून गेले. सिस्टर म्हणतात की मला गेटीच्या बाहेर एका कपड्यात गुंडाळून ठेवून गेले. कोण ठेवून गेले मला माहीत नाही. मी माझ्या मम्मीला कधीच पाहिलं नाही, माझ्या डॅडीला कधीच पाहिलं नाही. मला भाऊ बहीण आहे का मला माहीत नाही. ते जिवंत आहेत का माहीत नाही. देव माझ्यावर प्रेम करणार का? डज गॉड लव्ह मी? कारण मला आई वडील नाही ब्रदर. ते बोलल्यानंतर मी स्वतः विचार करू लागलो की आई वडील खूप महत्त्वाचे आहे आपल्या जीवनात. एक सेमिनेरियन म्हणून मी घर सोडून आलो आणि मला असं जाणवलं की माझे आई वडील माझ्याबरोबर नाहीत आता. परंतु मला इतकी खात्री आहे, जर मी कॉल केला तर माझी आई आणि वडील फोन उचलणार. दे विल स्पीक टू मी. माय ब्रदर्स आर देअर ॲट होम. माझं कुटुंब आहे, परंतु त्या मुलीला कुटुंब नाही. देर इज नो फॅमिली. आणि म्हणून फॅमिली कितकी गरजेचं आहे. हाऊ इम्पॉर्टंट आर आर पेरेंट्स अँड आर ब्रदर्स अँड सिस्टर्स. आपल्याला कदाचित समजत नाही. आजच्या काळात आपण पाहतो की
फॅमिली गरजेचं आहे, पण कधी आठवण येते जेव्हा तो व्यक्ती ICU मध्ये आहे आणि मग सगळे फोन करायला लागतात, हाय हॅलो, हाव इज मम्मी, हाव इज डॅडी, हाव इज ब्रदर. धावून पळून तिकीट घेऊन असं दाखवतात की खरोखरच मला काळजी आहे मम्मी डॅडीची. परंतु जेव्हा चांगलं होतं तेव्हा कोणच फोन करत नव्हतं. वेन द पर्सन इज ऑन द डेथ बेड, आता मरणार आहेत, शेवटचं काळ आहे, तेव्हा रडून दाखवतात की मला नाही होणार, तिच्याविषयी मी कसं जगणार, पप्पाविषयी काय होणार, भावाविषयी काय होणार. परंतु जेव्हा कोण खरोखरच आहे तेव्हा कोणालाच काळजी नाही. मेल्यानंतर खूप रडून दाखवायचं आहे पूर्ण जगाला की आम्ही मिस करतो माझी आई, माझे डॅडी, माझी आजी, माझी मावशी. कोणाला? फॉर हुम? आपल्याला वाटते का देवाला माहित नाही की आपण काय करत होतो जेव्हा ते जिवंत होते? प्रश्न असा आहे की आपल्याला अजूनपर्यंत कळलं आहे की नाही की हे फॅमिली म्हणजेच काय? हाऊ इम्पॉर्टंट इज दिस फॅमिली माझ्यासाठी. आई वडील असो, आजी आजोबा असो किंवा माझे भाऊ बहीण असो, सगळे लोक महत्त्वाचे आहेत. तुमच्या फॅमिलीचे प्रत्येक व्यक्ती किती कठोर असो, किती लांब असो, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. का मी हे म्हणतो? कारण त्या व्यक्तींना विचारा जे युक्रेन आणि पॅलेस्टाईनमध्ये आहेत. बॉम्बिंगमुळे त्यांचे आईवडील मरण पावले आणि ते मुलं रस्त्यावर आहेत, दगडाखाली राहतात, नो मम्मी नो डॅडी. त्या कुटुंबाला विचारा जेव्हा पुणेमध्ये एक कार येऊन त्या बाईकला ठोकर मारली, ॲक्सिडेंट झालं आणि ते दोघं व्यक्ती, तरुण व्यक्ती मरण पावले. त्यांच्या कुटुंबात जे कमवणारे होते व्यक्ती तेच मरण पावले. त्या व्यक्तींना विचारा ज्यांना लँडस्लाईडमध्ये केरळामध्ये जेव्हा ते लँडस्लाईड आलं तेव्हा ते पूर्णचं पूर्ण गाव गेलं. व्यक्ती बाहेर आहेत घरातील, परंतु आता घरात कोणच नाही, नो वन. मणिपूरच्या घरांना विचारा की जेव्हा त्यांच्या स्त्रियांचा बलात्कार झाला आणि त्यांना मारण्यात आले तेव्हा ते मुलगी आपल्या आई वडिलांना शोधत आहेत, कारण गावाचं गाव उद्ध्वस्त झालं आहे. कुठे आहे फॅमिली? फॅमिली खूप महत्त्वाचं आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो हू माय फॅमिली पीपल आर. आणि म्हणून आपण वाचतो एफिसियस करार पत्रामध्ये की संत पॉल म्हणतो की माय डिअर हजबंड अँड वाईफ, पती आणि पत्नी एकमेकांबरोबर प्रेम करा, जसं येशू ख्रिस्ताने त्याच्या देऊळ मातेवर प्रेम केलं. त्यांनी आपलं जीवन, आपलं सर्वस्व त्यांच्यासाठी दिलं. अँड सो त्याच सारखं मी माझ्या पतीसाठी, मी माझ्या पत्नीसाठी माझं जीवन अर्पण केलं पाहिजे प्रेमाकरिता. चिल्ड्रेन, लहान मुलं, तरुण मुलं, ओबे युअर पेरेंट्स. आपल्या आई वडिलांचा मान राखा. फक्त त्याच अध्याय, त्याच कमांडमेंटला देवाची शपथ आहे की तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळेल. यू विल हॅव लॉंग लाईफ, यू विल हॅव ब्लेसिंग्स, यू विल हॅव हॅपीनेस. इफ वी डू नॉट, जर आपण आई वडिलांचा मान केला नाही तर आपण आपोआप देवापासून दूर जातो. त्यांचं ब्लेसिंग आपल्यावर येणार नाही. किती पैसा कमवला, शांती नाही घरात, अंतःकरणात शांती नाही. का? कारण कधी कधी आपण विसरून जातो ज्यांनी आपल्याला या जगात आणलंय त्यांनाच. आई वडिलांनो, आपल्या मुलांना रागवू नका. डू नॉट इरिटेट देम. त्यांच्या मागे लागू नका. त्यांच्याबरोबर प्रेमात राहा, डिसिप्लिन करा, त्यांना शिस्त लावा देवाच्या आज्ञाप्रमाणे, स्वतःच्या आज्ञा नाही. इन द वेज ऑफ द लॉर्ड. हे शिकवणी आहे बायबलचं. आणि आपण पाहतो पवित्र कुटुंब, योसेफ आणि मरिया ना, या मरियाच्या आपण नोविनाईला इथं आलोत. ते कसे राहिले? त्यांच्या घरात सुद्धा भरपूर प्रॉब्लेम्स होते. पैसा नव्हता, बरोबर घर नव्हतं, कुठे डिलिव्हरी करायचं ते हॉस्पिटल नव्हतं, काय करायचं, कुठे जायचं काहीच नव्हतं. तरी त्यांनी समजून घेतलं एकमेकांना. येशू ख्रिस्तांना त्यांनी शिकवलं की कसं आई वडिलांचं मान सन्मान केलं पाहिजे. तो आदराने वाढला. आपण आपल्या कुटुंबात कसं जगत आहोत? जर मी तुम्हाला विचारलं
कुटुंब म्हणजेच काय? व्हॉट इज अ फॅमिली? व्हॉट विल यू से? आय पिक्चर, मला असं वाटतं माझी आई वडील घरी आहेत, येस, लहान मुलं खेळत आहेत, धावत आहेत, हां, जे पाहिजे ते आपण खाऊ शकतो, फ्रीज उघडून पिऊ शकतो, जे टी व्हीचं चॅनल लावायचं आहे ते टी व्ही चॅनल लावू, जे कुकिंग करायची जाऊन कुकिंग करू. हे माझं घर आहे. पाय वरती करून झोपू की डोकं खाली करून झोपू, माझं घर आहे. इट इज माय फॅमिली. मी काही करू शकतो घरात. परंतु आज आपलं घर कसं झालं आहे? व्हॉट इज हॅपन टू आवर फॅमिलीज? पोप द्वितीय जॉन पॉल II म्हणतात की फॅमिली हे आपल्या जगाचा पाया आहे. इट्स द फाउंडेशन ऑफ दिस वर्ल्ड. आपल्या या समाजाचा पाया आहे. जर आपल्याला एक चांगलं समाज पाहिजे, जर आपल्याला एक चांगलं देश पाहिजे, जर आपल्याला एक चांगलं राज्य पाहिजे, जर आपल्याला एक चांगलं चर्च पाहिजे, तर आपल्या सगळ्यात चांगलं कुटुंब हवं. कारण ही व्यक्ती जी कुटुंबात वाढते तीच राज्यात जाते, तीच देशात जाते, तीच जगात जाते. म्हणून जर आपण ऐकत आहोत कोलकातामध्ये ते केस झालंय खूप मोठं ना. डू यू ऑल नो अबाउट द केस? येस ऑर नो? येस, ॲज क्रिश्चियन्स वी नीड टू नो द इनजस्टिस दॅट इज हॅपनिंग. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक डिस्कशन होतं आणि ते म्हणतात की आपल्या महिलांसाठी, आपल्या मुलींसाठी आपले देश कधी सुरक्षित होणार? वेन विल इट बी सेफ? तर एक व्यक्ती म्हणाली, एक स्त्री म्हणाली, मी एक स्त्री असून आणि आपले सगळे स्त्री आणि मी वडिलांना आणि आईला सांगते, जर तुम्ही तुमच्या मुलांना घरात शिकवलं की कसं महिलांचं आदर करायचं, कसं महिलांचा सन्मान करायचं, तो आपोआप आपला देश, आपला समाज मुलींसाठी, स्त्रियांसाठी सेफ होणार, सुरक्षित होणार. आपल्या घरातच आपण शिकवलं पाहिजे. मुलं कुठून येतात? आईच्या उदरातून, एक महिलाच्या उदरातून. मग आईनेच ते शिकवण, वडिलांनीच ते शिकवण त्याला दिलं पाहिजे तिथेच. मग हे असं कार्य होणार नाही. म्हणून आपलं कुटुंब जे आहे ना ते पाया आहे. इट्स द फाउंडेशन. आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण हे जग त्याच्यावर अटक करत आहेत वेगवेगळ्या रूपाने. आपण आज पाहतो की प्रेम करणे हे खूप कठीण झालं आहे. नवरा बायकोंमध्ये जे प्रेम असलं पाहिजे, द लव्ह, ते विसरून गेलो आहोत. प्रेम नाही तर शंका आहे, डाऊट. आपण एकमेकांशी बोलत नाही, एकमेकांबरोबर फक्त तू मे चालू आहे, भांडण चालू आहे. माझं आणि तुझं जे आमचं व्हायचं होतं ते आज भांडण चालू आहे घरात. शंका निर्माण झाली आहे आणि हे आपले मुलं पाहत आहेत. आपण आधार करायला विसरलो आहे. आपला आजी आजोबा, मी एका वृद्धाश्रमला गेलेलो आणि ती आजी म्हणाली की फादर, तुम्ही आज आलायत, माझ्यासाठी एकच प्रार्थना करा की माझे सगळे मुलं आहेत ना ते मला एकदा तरी एकत्र बघायला येऊ म्हणून आश्रममध्ये, एकदा मरायच्या अगोदर. फादर प्लीज, एवढंच मला पाहिजे. मी काय वाईट केलं मला माहीत नाही, पण तुम्ही मला इथे ठेवून गेले पण मला भेटायला येत नाहीत. इट्स व्हेरी पेनफुल. आपण आपल्या इंडियन ट्रेडिशनमध्ये काय शिकतो भारत देशात? आजी आजोबांचे पाया पडतात, दे टच देअर फीट अँड दे गो आउट इन द डिफरंट अदर रिलिजन्स. आपल्या घरात काय करतात? चल तू तुझं काम कर, ए म्हातारी चल तिथे जा, हे तू जास्त बोलू नका, तुमच्यामुळेच आमच्या घरात सगळं भांडण होत आहे, तुम्हाला समजत नाही, तुम्ही घरात असतात मग काय करतात, आम्हाला टेन्शन देऊ नका, अशी भाषा आपण वापरतो. परंतु याच व्यक्तीने आपल्याला एवढं मोठं केलं, त्यांच्यामुळेच आपण शाळेत गेलो, त्यांच्या प्रार्थनेमुळेच आपण आज मोठे झालो आहोत. आपण त्यांनाच विसरून जातो. एक पिक्चर पाहिलं मी, त्याच्यात ते म्हणाले आई वडिलांना की आजी आजोबा, आम्ही तुमच्यासाठी पूर्ण जग होतो. फॉर यॉल वी वर द वर्ल्ड. तुमच्यासाठी आम्ही पूर्ण जग होतो, परंतु आमच्यासाठी तुम्ही आजी आजोबा जग नाहीत. यू आर नॉट अ वर्ल्ड. कारण आमचं जग दुसरं आहे. आणि ती रडायला सुरुवात करतात की आजी आजोबांनी सगळं काही दिलं आणि आपण आता त्यांनाच विसरतो. द थर्ड थिंग अबाउट केअरिंग, एकमेकांची काळजी घेण्यास.
ना. लहान असताना मला आठवण आहे, माझ्या घरात माझं युनिफॉर्म झालं की माझा भाऊ घालायचा, माझा भावाचं झालं की तो दुसरा तिसरा घालायचा, पेन माझा तो वापरायचा, माझे पुस्तक तो वापरायचा. एका ताटात आम्ही बसून एकत्र खायचो, मम्मी त्याच ताटात आम्हा दोघांना भरवायची. तेच कपडे घालायचो, तेच एकत्र फिरायला जायचो, सेम सेम. भाऊ बहीण, भाऊ भाऊ. मोठ्या झाल्यानंतर माझा मोबाईल, माझा रूम, माझा किचन, माझी चूल, माझा भांडा, माझी बाईक, माझी बायको, सगळं माझं. वेर इज आमचं? देर इज नो फॅमिली. विसरून गेलो. कशावरून? क्षुल्लक गोष्टीवरून. स्मॉल मॅटर्स. रिलेशनशिप्स आर लॉस्ट. काळजी करायला विसरून गेलोय. फक्त स्वार्थीपणा आलाय आपल्या मनात. वाय? कुठून आलं हे सगळं? आणि हे आपले मुलं पाहतायत. आवर चिल्ड्रन आर वॉचिंग अस. आपण त्यांना शिकवत नाही, परंतु ते शिकतात की माझे आई वडील प्रॉपर्टीसाठी आपल्या भावावर सुद्धा कोर्ट केस करू शकतात, आई वडिलांना घरातून काढू शकतात. हे माझे आई वडील करत आहेत. कोणासाठी? माझ्यासाठी. म्हणून मी पण त्यांच्याबरोबर हेच करणार. शिकवलं नाही, शिकतायत. कुठे होत आहेत? आपल्याच कुटुंबात. व्हॉट इज हॅपनिंग? आपले कुटुंब आशा निर्माण करत आहे की फूट पाडत आहेत? आधार झाल्यानंतर, काळजी घेतल्यानंतर आपण म्हणतो की आपलं कुटुंब एक असलं पाहिजे ना, वी शुड बी वन. टेक्नॉलॉजी आपल्या जगाला एक स्मॉल ग्लोबल विलेज म्हणतो आपण, की एकत्र आणलं आहे. एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली काही वर्षा अगोदर, कर लो दुनिया. मी बोलत नाही कारण मी आता ऑनलाईन. कर लो दुनिया. आणि सगळं जग एकत्र झालं. आज काय होतंय? रात्री जर गेली, लाईट बंद झाली, सगळ्यांचे प्रायव्हेट लाईट चालू होतात. बाजूलाच झोपली आहे बायको, मुलगा तिथेच आहे. हां 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 उद्या आणतो भाजी. हां 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 बरोबर. हां मम्मी जा, साडेच जा. हां प्रायव्हेट लाईट. कोण बोलत नाही. जेव्हा आम्ही लहान होतो सगळे बिछाने टाकायचो, झोपायचो, एकमेकांना बोलत शाळेत काय झालं, घरात काय झालं, उद्या काय करायचं, हसून खेळून राहायचो. आता फक्त मोबाईल. जे मी घरात गेलो कोणाच्या आशीर्वाद द्यायला, त्यांनी मला बोलवलंय. त्यांचा मुलगा काय खेळतोय? मार 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 मार, नाही नाही छोट छोट उसको मार, हेडशॉट दे हेडशॉट. अरे फादर घरात आलाय आणि हे सगळं चालू आहे. फादरला गुड मॉर्निंग बोल. हां गुड मॉर्निंग फादर. व्हॉट इज हॅपनिंग? फादरचा देर इज नो रिस्पेक्ट फॉर द गेस्ट. हॅव वी लॉस्ट कंट्रोल ओव्हर आवर चिल्ड्रन? आपल्या मुलांना आपल्याला समजत नाही की काय सांगायचं. कोण आलाय घरात, पाहुणे आले आहेत, प्रार्थना करायला आलाय फादर. टेक्नॉलॉजी जे आपल्याला एक करायचं आहे ते आपल्याला वेगळं करतंय. मी थोडं हसून सांगितलं, परंतु परिस्थिती काय आहे माझ्या कुटुंबात? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो दॅट. ख्रिस्तठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपलं कुटुंबावर सैतान हमला करत आहे, जग हमला करत आहे. कारण हेच पाया आहे देवाच्या देऊळ मातेची. आणि म्हणून आपण त्याचं जपलं पाहिजे. वी हॅव टू बी केअरफुल व्हॉट इज हॅपनिंग इन अ फॅमिली. आणि जर आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये प्रेम हवं, शांती हवं, एकमेकांचा आधार हवं, एकमेकांवर काळजी घ्यायला हवी, एकमेकांचं एकत्र यायला हवं, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर. सगळ्यांना माहिती आहे 10 out of 10. आता फक्त घरी जाऊन होमवर्क करा. हां होमवर्क करायचं आहे की प्रार्थना करायची आहे. अ फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. रोजरीची प्रार्थना विसरलोय, बायबल वाचणे विसरलोय, एकत्र येणे. कारण ट्युशनला जायचं आहे, क्लासेसला जायचं आहे, डान्सला जायचं आहे, स्विमिंगला जायचं आहे, बायबल वाचायला टाइम नाही फादर. अ फॅमिली दॅट विल प्रे फॉर वन अनदर अँड द फॅमिली विल प्रे विथ वन अनदर. एकमेकांसाठी प्रार्थना केली का बसून की माझा नवरा तो कधीच प्रार्थना करत नाही, मी त्याच्यासाठी विशेष आज प्रार्थना करणार. माझा मुलगा कॉलेजच्या एक्झामसाठी गेला आहे, परंतु प्रार्थना चर्चला जायला वेळ भेटत नाही, मी त्याच्यासाठी प्रार्थना करणार. त्याचे मित्र चांगले नाहीत, काही वाईट सवय लागले, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करणार. आर वी मूव्हिंग इन टू दॅट कल्चर ऑफ प्रेयर? अ फॅमिली दॅट प्रेज फॉर अँड विथ वन अनदर स्टेज टुगेदर. एकत्र राहणार, देवाच्या शक्तीचा अनुभव करा, प्रार्थना करा. सन मोनिका अगस्तीन माहीत आहे तुम्हाला?
डू यू ऑल नो हु इज सेंट अगस्तीन? मोनिका आई, सेंट अगस्तीन मुलगा. सेंट अगस्तीन भरपूर पाप सिनर ऑफ द ग्रेटेस्ट ऑर्डर. संत मोनिका आई 25 वर्ष प्रार्थना केली की माझा मुलगा चांगला हो. शेवटी हा पापी कोण झाला? बिशप झाला. सिनर बिकम सेंट. आज मी त्याच्याबद्दल प्रवचन करतो. का? कारण त्याच्या आईने त्याच्यासाठी प्रार्थना केली. 25 वर्ष. 1 2 3 4 5 9 दिन नाही. नॉट 9 days नवीना, नॉट 9 years, 25 years मी प्रार्थना करणार एकमेकांसाठी. एकमेकांना सपोर्ट करा, एकमेकांना अप्रिशिएट करा, त्यांना चांगलं सांगा ना. मी एका कुटुंबात गेलो, ती मुलगी खूप टॅलेंटेड डान्सर होती आणि तिला एक क्लास चालू करायचा आहे, परंतु आई वडील क्लास चालू करायला देतच नाही. ती म्हणते फादर मी अभ्यास पण करायला तयार आहे आणि हे डान्स क्लास पण चालवणार, मी आई वडील पैसे घेणार नाही, माझ्याकडे टॅलेंट आहे तेवढा, पण मम्मी डॅडी नाही. आणि ती मी कुटुंब सोडून जाणार, मला मम्मी डॅडी समजत नाही, माझे मित्र मला मित्राचे आई वडील सपोर्ट करतायत. तो मुलगा म्हणतो की मला स्टार्टअप चालू करायचं आहे, माझ्याकडे डिग्रीज आहेत फादर, आय एम अ प्रोफेशनल, परंतु मम्मी डॅडी मला स्वीकारतच नाही, घरातच माझा स्वीकार नाही, नो वन अप्रिशिएट्स मी. स्टार्ट अप्रिशिएटिंग वन अनदर इन युअर फॅमिली. व्हेरी गुड बॉय, स्टडी वेल, मी तुझ्यासाठी प्रार्थना करते, तू पुढे जा. त्यांना मार्ग दाखवा, परंतु त्यांना खाली उडून काढू नका. डू नॉट जज देम. म्हणून आपले तरुण आपल्या आई वडीलबरोबर काय बोलत नाही, बाहेरच्या व्यक्तींबरोबर सगळं काय बोलतात, घरी का नाही बोलत? वाय यू थिंक? बिकॉज वी स्टार्ट जजिंग देम. मित्रांसारखे राहा, कम्युनिकेट, लेट्स टॉक. फर्स्ट लेट्स प्रे. सेकंड त्यांचं प्रोत्साहन देऊ, त्यांना शबाशकी देऊ. आणि तिसरं त्यांच्याबरोबर बोला, कम्युनिकेट करा. हे 3 गोष्ट केली तर आपल्या जीवनात प्रेम, शांती, काळजी, आधार, ऐक्य आणि जवळता येणार. नाहीतर आपण लांब चाललो आहोत. ती मुलगी काय म्हणाली? फादर माझे आई वडील नाही, मला माहीत नाही देव माझ्यावर प्रेम करतो का. आपल्याकडे आहेत आई वडील, त्यांची काळजी घेऊ, मुलांची काळजी घेऊ. थोडा वेळ शांत राहू आणि आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज या नवीनामध्ये प्रार्थना करा. अर्पण गीत घेऊया. गीत क्रमांक 70, हिम नंबर 70, आजचे दिसा. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, आम्ही तुझ्या पाशी आणलेल्या या भेटींचा स्वीकार कर.
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि धन्यकुमारी मरियेच्या उद्धाराने प्रेरित होऊन आम्ही सार्वकालिक गोष्टींचा शोध घ्यावा व त्या आपल्या अंतकरणात जपून ठेवण्यात म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादश दृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. गीत क्रमांक 77, हिम नंबर 77. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापेक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असं मी विनम्रतेने विनवितो.
हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप आणि ऑस्बल आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझे दयेवर विसंबूर मरण पावले आहेत, त्यांच्याशीही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे जे सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. तारणारची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंते योजनेपासून सुरक्षित असो. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. शांती असो. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांसाठी आहे, अन्य जात्यांनी पुढे येऊ नये. गीत क्रमांक 97, हिम नंबर 97, परस्परावर प्रेम करा. परस्परावर
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तारण्याचे आणि श्रद्धेचे साक्रमेंट स्वीकारले आहे. धन्यकुमारी मरियेचा भक्तिभावाने सन्मान करणाऱ्या आम्हाला तिच्या स्वर्गीय प्रीतीचा लाभ घेण्यास पात्र बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नवीनाची प्रार्थना. पान क्रमांक 52, पेज नंबर 52, नवीनाचा 5वा दिवस. एकत्र. हे निष्कलंक कुमारी, तू कृपेचे प्रवेशद्वार आहेस. तुझ्या आगमनामुळे संत एलिझाबेथ व संत योहान बाप्तिस्ता यास ईश्वरी कृपेचे वरदान मिळाले. आज या स्थळी आम्हास तीच कृपा दे. तुझ्या दयेमुळे या स्थळी कित्येक आंधळ्यांना दृष्टी, बहिऱ्यांना श्रवण शक्ती, रोग्यांना स्वास्थ्य, दुःखितांना व पीडितांना धीर आणि दृष्टांना सुबुद्धी प्राप्त झाली आहे. हे कृपेच्या माते, दयेच्या आसना, तुझ्याद्वारे ईश्वर आपला महिमा प्रकट करतो. जेव्हा आम्ही पाप्यांसाठी प्रार्थना करतो तेव्हा तू आम्हास साथ दे. शेवटपर्यंत तू प्रभू येशूजवळ विनंती कर. सर्वांनी दिव्य शक्तीची ओळख प्राप्त करून घ्यावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना कर. आमेन. पान क्रमांक 56, पेज नंबर 56. सर्वांनी एकत्र. हे अति पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममतालू निदुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर
विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल, त्याच्या वचनांवर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपासाधनाची मला फार गरज असेल ते तू मजसाठी मिळव. जेव्हा आपल्या विनंत्या शांतपणे देवाचरणी ठेवूया व विशेष करून आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करूया. आजी आजोबा जे आजारी आहेत, जे बाहेरगावी आहेत, ज्यांच्याबरोबर प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी. एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. एकत्र. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो ही कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. एकत्र. देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्न व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनवितो. आमीन. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही आज परत एकदा 5व्या दिवशी आलात म्हणून तुमचे आभार. आणि तुम्ही उद्यासुद्धा येणार का? येस, प्लीज कीप कमिंग फॉर द 9 days. आणि देवाचे शब्द आपल्या अंतःकरणात जाऊन आपल्याला देवाजवळ व मरियेजवळ अजून आणू म्हणून हीच माझी प्रार्थना आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की
फॅमिलीमधूनच फादर्स येतात, सिस्टर्स येतात. आपल्या फॅमिलीमध्ये मुलांना बोला की फादर व्हायचं आहे, सिस्टर व्हायचं आहे, प्रोत्साहन करा, त्यांना प्रार्थना करा. फादर बोलले काय व्हायचं आहे, मुलांना सांगायचं आहे की काय व्हायचं आहे, फादर आणि सिस्टर. कोणाची मुलं, बाजूवाल्याची नाही, माझ्या मुलांना. तुम्ही जाऊन सांगणार त्यांना. सो प्रे. ओके. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 122, हिम नंबर 122, आवे आवे. Amoji